मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर कसे लिंक करू शकता। त्याआधी मित्रांनो, तुम्हाला 2-3 दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही, तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे आपले व्हिडिओ आले नाही, तर मला माफ। चला तर आता आपल्या व्हिडिओला कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सगळ्यात अगोदर कोणत्याही एका ब्राउझरमध्ये यायचं आहे। तिथे तुम्हाला टाईप करायचा SSUP। टाईप केल्यावर तुम्हाला पहिल्या नंबरची लिंक दिसणार आहे। पहिल्या नंबरच्या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे। माय आधारची लिंक लागणार आहे। ते लिंकला ओपन केल्यावर तुम्हाला वेलकम टू माय आधार वेबसाईट ओपन होऊन जाणार आहे। त्याआधी तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायचा आहे, चेक आधार व्हॅलिडिटी। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑप्शन तुम्हाला ओपन झाल्यावर तुमचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा एंटर करून प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक केल्यावर तुमची सर्व डिटेल इथे येऊन जाणार आहे। आधार कार्डवरची इथे पूर्णपणे सांगितलेलं आहे की आधार व्हेरिफिकेशन कंप्लीटेड, म्हणजे माझा आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट झाला आहे आणि माझा इथे जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक जर दिसत असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे। पण इथे जर तुम्हाला तुमचे मोबाईलचे 3 अंक शेवटले दिसत नसेल किंवा इथे नो दिसत असेल तर तुमचा आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नाही आहे, हे स्पष्टपणे तुम्हाला समजून जायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला मी आता शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर कसे लिंक करू शकता। चला तर आता त्या माहितीकडे आपण वळूया। तुम्ही एवढं परफेक्ट जाणून घेतलेलं आहे, मला माहीत आहे। तर तुम्हाला होम पेजवर म्हणजे बॅक यायचं आहे। बॅक आल्यावर मित्रांनो तुम्हाला होम पेजवर यायचं आहे। इथे तुम्हाला मी आता माहिती सांगणार आहे, ते तुम्ही पूर्णपणे बघायची आहे। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। इथे तुम्हाला बुक ऑन ॲन्युअल अपमेंटवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे तुमची सिलेक्ट सिटीवर इथे तुम्हाला तुमची सिलेक्ट सिटी करायची आहे, म्हणजे सिटी सिलेक्ट करायची आहे। आणि जर तुम्हाला इथे तुमच्या जवळपास कोणती सिटी जर येत नसेल तर तुम्हाला सेकंड ऑप्शन म्हणजे प्रोसीड टू बुक ॲपलॉपमेंटवर क्लिक करायचं आहे। चला तर आता आपण सिटी सिलेक्ट करूया आणि पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करूया। आता इथे तुम्हाला सर्व ऑप्शनमधून पहिला ऑप्शन म्हणजे आधार अपडेट हे ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे कॅप्चा कोड एंटर करायचा आहे। जनरेट OTP या बटनवर क्लिक करायचा आहे। तो मोबाईल नंबर इथे लिंक असणार आहे। पहिले त्या मोबाईल नंबरवर इथे एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे। तो OTP इथे तुम्हाला फिलअप केल्यावर तुम्हाला आता पेज ओपन होऊन जाणार आहे ॲपलॉपमेंट डिटेलवालं। इथे तुम्हाला रेसिडेंट टाईपमध्ये रेसिडेंट सिलेक्ट राहू द्यायचं आहे। इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबरवर तुमचं नाव तसं आहे तसं इथे टाकायचं आहे। तुमची बर्थ डेट टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी। इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे, सिटी सिलेक्ट करायची आहे, आधार सेवा केंद्र सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला आता इथे काय चेंज करायचं आहे तर तुम्हाला न्यू मोबाईल नंबर म्हणजे की अपडेट करायचा आहे, तर तुम्ही पहिला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही बरोबर बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे न्यू मोबाईल नंबर म्हणजे हा डब्बा दिसत असेल, इथे तुम्हाला तो नवीन लेटेस्टवाला तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनवर मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला पुढचं पेज इथे ओपन होऊन जाणार आहे। इथे तुम्हाला तुमचा न्यू मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। कॅप्चा कोड एंटर करून सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। सेंड OTP या बटनवर तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो पुढे आता एक पेज ओपन होणार आहे। इथे तुम्हाला तुमचा OTP कोड एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इथे सबमिट करून द्यायचं आहे। सबमिट केल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला आता पॉपअप येणार आहे सक्सेसफुलीचा, तो तुम्हाला ओके करायचा। इथे सांगितलेलं आहे की तुमचा मोबाईल नंबर सक्सेसफुली व्हेरिफिकेशन झालेला आहे, तो ओके करायचा आहे। ओके केल्यावर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला एक कॅलेंडर टाईप इथे एक पेज येणार आहे। इथे तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे, डेट सिलेक्ट करायची आहे।
डेट सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला टाईम पण सिलेक्ट करायचा आहे खालच्या बॉक्समधला. डेट अँड टाईम तुम्हाला परफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. आणि सिलेक्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला आता खाली ऑप्शन इथे तुम्हाला बरोबर डेट अँड टाईम सिलेक्ट केल्यावर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची आता पुन्हा एकदा डिटेल दाखवल्या जाईल आणि इथे सबमिट या बटनवर क्लिक केल्यावर पॉपअप येणार आहे. ओके करायचं आहे. आणखीन एकदा ओके करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायसाठी ऑनलाईन 50 रुपये द्यावे लागतील. म्हणजे की तुम्हाला इथे चार्ज लागणार आहे तो पण 50 रुपयाचा. तर 50 रुपीज हे चार्ज करायचे ऑनलाईन पे. तुम्ही ऑनलाईन बटनवर क्लिक करून इथे पेचं ऑप्शन येणार आहे. इथे तुम्ही कोणत्याही याने ऑनलाईनच्या माध्यमातून पे करू शकता. पे केल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आता मी सांगणार आहे तुम्हाला तसं करायचं आहे. ते पे केल्यावर मित्रांनो तुम्ही कशाने पण तुम्ही पे करू शकता. UPI फोनपे. इथे तुम्हाला एक एन्व्हलपमेंट येणार आहे. हे एन्व्हलपमेंट तुम्हाला जवळच्या झेरॉक्स शॉपवर जाऊन इथे तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि त्याची प्रिंट काढल्यावर त्यामध्ये तुम्हाला डेट अँड टाईम दाखवला जाईल. त्या डेट अँड टाईमवर तुम्हाला सायबर कॅफे म्हणजे कोणताही सेवा केंद्रावर तुम्हाला जायचं आहे. आणि ते एन्व्हलपमेंट दाखवल्यावर तुमचा तिथे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक होऊन जाणार आहे. बरोबर त्या तारखेला आणि त्याच टाईमला तुम्हाला तिथे जायचं आहे. तिथे कुठेही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही एकदा 50 रुपीज दिल्यावर तुमचं आधार कार्ड लिंक होऊन जाणार आहे. पण मित्रांनो हे मला वाटते की बिहार या स्टेटमध्ये चालू आहे. तर तुम्हाला आता महाराष्ट्राचं चालू असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर तुम्ही नाही करू शकत. तुम्ही बरोबर करून पाहायचं आणि चेक करायचं आहे तरच तुम्हाला माहीत पडणार आहे. चला तर आपला व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.